नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्याज्ञान संख्या या टॉपिकवर जे आहे अभ्यास करणार आहोत. संख्यांचे प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. तर शालेय स्तरापासूनच्या स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा मोठ्या स्पर्धा परीक्षा असू द्या, संख्या या टॉपिकवर जे आहे प्रश्न हमखास विचारले जातात. संख्यांची योग्य माहिती असणे तुम्हाला खूप आवश्यक आहे. बघूया, आता तुम्ही पहिल्या वर्गात जेव्हा गेले तेव्हा तुम्ही कोणत्या संख्येपासून जे आहे शिकायला सुरुवात केली. संख्या सगळ्यात पहिल्यांदाच कोणत्या संख्येचं ज्ञान तुम्हाला झालं, तर ती म्हणजे कोणती आहे, 1. बरोबर आहे की नाही. मग आता जे आहे 1 ही संख्या जी आहे तुमच्या ओळखीची झाली, नंतर 2 ओळखीची झाली, नंतर 3, नंतर 4, नंतर 5, नंतर 6, नंतर 7, नंतर 8 आणि नंतर 9 आणि नंतर पुढे पुढे तुम्ही जे आहे 100पर्यंत जे आहे पहिल्या वर्गातली गोष्ट सांगते मी तुम्हाला, तर शिकल्यात. परंतु जे सुरुवात जी झालेली आहे ती कोणत्या संख्येपासून झालेली आहे, तर 1 या संख्येपासून. मग 1 ते 9पर्यंतच्या या गटाला जे आहे आपण प्राथमिकता देऊ आणि यातूनच जे आहे अनेक अंक तयार होतात हे समजून घ्या. तर या प्रकाराला जे आहे हा समूह जो आहे 1 ते 9पर्यंतचा समूह जो आहे तो नैसर्गिक संख्या या प्रकारात मोडतो. या संख्यांच्या समूहांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आता बघा, सुरुवात आपण 1नी केली म्हणजे मोजायला आपण 1नी सुरुवात केली, म्हणूनच यांना मोज संख्या असे सुद्धा म्हणतात. आता या संख्यांच्या समूहामध्ये तुम्हाला 0 दिसतोय का, तर नाही. त्याचं जे आहे पुढील प्रकारामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा आपण नैसर्गिक संख्या समजून घेतली. आता याच्यामध्ये जे आहे 0 ही आपल्याला समजून घ्यायचं आहे की 0 ही नैसर्गिक संख्या नाही आहे. हा डायरेक्ट प्रश्न विचारला जातो की 0 ही नैसर्गिक संख्या आहे का, तर 0 ही नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्येमध्ये परत अजून एक प्रश्न असतो की नैसर्गिक संख्येमध्ये ऋण संख्यांचा समावेश होतो का, तर नैसर्गिक संख्येमध्ये ऋण संख्येचा समावेश होत नाही. हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे. मग बघा, नैसर्गिक संख्येमध्ये फक्त 1 ते 9पर्यंतचा समावेश होतो का, तर नाही. 1 पासून सुरुवात होऊन असंख्य संख्या ज्या आहे ह्या नैसर्गिक संख्या आहेत, ज्याची माहिती आपल्याला नाही आहे. आता सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर आपण म्हटलं तर कोणती आहे, तर ती आहे 1 आहे. आणि सगळ्यात मोठी जी नैसर्गिक संख्या आहे ती आपल्याला माहिती नाही. लक्षात तुमच्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या सांगा, तर ती आहे 1. नंतर आपण प्रकार अभ्यासणार आहोत पूर्ण संख्या. तर बघा, या नैसर्गिक संख्यांचा समूह आता बघितला, त्याच्यामध्ये जे आहे शून्याचा समावेश होतो, त्याला पूर्ण संख्या म्हणायचं. 0, 1, 2, 3 आणि हे सुद्धा असंख्य आहेत. आता तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की शून्याचा समावेश पूर्ण संख्येमध्ये होतं, म्हणजे आता ह्या ज्या आहे पूर्ण संख्या तयार झालेल्या आहेत. आता ही शून्याचा शोध कोणी लावला ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आता जे आहे सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे हे जर तुम्हाला विचारलं, असा प्रश्न जर तुम्हाला विचारला, तर तुमच्या लक्षातच पाहिजे की 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती आहे, तर पूर्ण संख्यासुद्धा असंख्य असल्यामुळे सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही. आता शून्याचा समावेश झाल्यामुळे आपण जे आहे याच्यामध्ये अनेक उपप्रकार करू शकतो. आता बघा, समसंख्या आणि विषम संख्या. 0चा समावेश समसंख्येत होतो, म्हणजे एकक स्थानी असणाऱ्या कुठल्याही शून्याची संख्या जी आहे ती समसंख्येमध्ये गणल्या जाते. विषम संख्येमध्ये 1 आहे, नंतर जे आहे इथे 2, 4, 6 आणि 8. या ठिकाणी सांगा 1, 3, 5, 7 आणि 9. म्हणजेच काय, तर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी या गटापैकी कुठलाही अंक आला तर ती समसंख्या असते, कारण की ती 2ने पूर्णपणे विभाजित होणारी संख्या असते. आता याला विषम संख्या का म्हणतात, जेव्हा आपण 2नी भाग देतो तेव्हा जे आहे
बाकी एक उरते, म्हणून त्यांना विषम संख्या असे म्हणतात. आता 1, 3, 5, 7, 9 ह्या विषम संख्या आहे. 0, 2, 4, 6, 8 ह्या समसंख्या आहे. म्हणजेच काय, या समसंख्येच्या गटापैकी कुठलाही अंक जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी असेल, एकक स्थान तुम्हाला माहिती आहे 100 ही संख्या जी आहे, आता आपण 100 ही संख्या लिहिणार आहोत. तर एकक स्थान जे आहे उजवीकडून पहिलं एकक स्थान त्याला म्हणतात, ते पण आपण बघणार आहोत. तर एकक स्थानी असणारी संख्या ही 0 असल्यामुळे ही 100 जी आहे समसंख्या आहे. दुसरी जी आहे, आता आपण 101 घेऊया. एकक स्थानी असलेली संख्या कोणती आहे, तर 1 आहे. तर ती जी आहे विषम संख्या आहे. असं जे आहे आपल्याला संख्यांचे उपप्रकार सुद्धा मुख्य प्रकारातच शिकायचे आहे, जेणेकरून जे आहे कुठलाच डाऊट आपला राहिला नाही पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आज फक्त आपण नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या हाच भाग घेतलेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. तुम्हाला समजलं असेल योग्य पद्धतीनं तर तेही सांगा. धन्यवाद.